हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो इट्स अ सेकंड डे इन दापोली. मस्तपैकी मॉर्निंग झालेली आहे. कोकणात असल्यावर मॉर्निंग चांगली तर होणारच आणि इवन फ्रेश मॉर्निंग झालेली आहे. आम्ही लवकर उठलो. जरा अजून लवकर उठायचं होतं बट रात्री इथे झोपच नाही लागली. सो उठायलासुद्धा लेट झाला. रात्री लेट झोपलो, उठायलासुद्धा लेट झाला, आवरायलासुद्धा लेट झालं. तर आता वाजले 8 आणि आम्ही आता 8 वाजता निघतो आहे. ॲक्च्युली 7 वाजता निघायचं होतं बट आम्ही 8 वाजता निघतो आहे. सो आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाला, म्हणजे आत्तासुद्धा गावालाच आहोत बट जिथे आमचं जुनं घर आहे आणि इवन आमची ग्रामदेवतासुद्धा आहे. सो आज आम्ही तिथे चाललो आहे. का चाललो आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. सो आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा, हा इंटरेस्टिंग असणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. सो चला आता आम्ही निघतो, नाही तर माझ्यामुळे अजून लेट होईल. आणि आमचे हिरो लेट उठून लेट आवरलेला आहे त्याचं, म्हणून आम्हाला अजून उशीर झाला. सो चलो. आज बोललो स्लॅब दोन्ही कामाला आहोत ना आम्ही. स्लॅब असतं तेव्हा कसं लवकर यायचं असतं ना. बरं आपण आले तर इथेच केलं ना. सो आम्ही आलोय नाश्ता करायला. दरवेळेस आम्ही मॉर्निंगला इथेच नाश्ता करतो आणि पुढे जातो. ॲक्च्युली आम्हाला हे भेटत नव्हतं म्हणून मग आम्ही पुढे गेलो बट परत रिटर्न फिरून आलो आणि इथे नाश्ता करतो आणि नंतर पुढच्या प्रवासाला लागतो. ॲक्च्युली जवळ आहे गाव आमच्या इथून, जिथे आम्ही स्टे केला तिथून. सो लेट सी कसा प्रवास होता. बंदूक दाखवली त्याला पुढं आला असं ठोकून बोलू पोहे. उपवासाचा काय विचार होता ना काय. खा उपवासाचे पोहे खाते ती. आम्ही किती वर्षापूर्वी आलेलो बघू. मनीषला तेवढी दाढी होती त्याला 2018ला आलेलो. अजून तेवढेच होतं. तेव्हा मी आणि दादा कसे होतो आणि आता तर दादा कसे मम्मी पप्पा. याच हॉटेलचा हा फोटो आहे. तो मी ऑर्डर केलंय इडली सांबार. याने पण इडली सांबार, दादानी मिसळ, पप्पानी पण मिसळ. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत चंडिका मंदिरात. ॲक्च्युली आम्ही फर्स्ट ऑफ ऑल जाणार होतो आमच्या घरी गावाला, म्हणजे गावात दाभोळला, जसं की मी स्टार्टिंगला बोलले. बट ऑन दी वे आम्हाला हे मंदिर फर्स्ट लागणार होतं, म्हणून मग आम्ही विचार केला की पहिले आपण इथे देवीला पत्रिका ठेवूया लग्नाची आणि त्यानंतर पुढे जाऊया. आणि बाय लक इथे अजिबात गर्दी नाही आहे, म्हणजे एकसुद्धा असं पर्सन नाही आहे. कारण सकाळ सकाळ आम्ही लवकर आलो आहे म्हणून आम्हाला गर्दी भेटत नाही आहे. अजून इथे दुकानं वगैरे स्टार्ट व्हायची बाकी आहेत. ॲक्च्युली इथे मला खूप आवडतं. ही देवी ॲक्च्युली बघण्यासारखी आहे. गुहेत आहे.
एकही लाईट नाही आहे, फक्त दिव्यांचा प्रकाश आणि त्या गुहामध्ये देवी आहे. जर मला शूट करायला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन. आतमध्ये परमिशन तर नाही आहे, बट मला जर जमलंच तर मी नक्की ते शूट करीन आणि तुम्हाला दाखवीन. सो चला आता पटकन दर्शन घेऊया, गर्दी नाही आहे तर. नाहीतर मग गर्दी वाढली तर मग लेट होईल आणि पुढे पण सगळ्या गोष्टींना लेट होईल. म्हणून मग चला आता आपण देवीचं दर्शन घेऊया. सो इथे पूर्ण मागे साईडला, मागच्या साईडला जंगल आहे, धबधबा सुद्धा आहे. पाणी आहे इथं. तुला माहीतच नाही. आले आले 2 मिनिट. सो इथे असा धबधबा आहे. सो फायनली आम्ही आता निघालेलो आहोत दर्शन घेऊन. खूप छान असं दर्शन झालं. जसं की मी बोलले, गर्दी नाही आहे, अजिबात गर्दी नव्हती. मस्त आरामात चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालं. आणि आम्हाला काय प्रकार आणि आम्हाला असंच आरामात दर्शन हवं होतं आणि आम्हाला ते भेटलं. सो आता आम्ही पुढे चाललो आहे आमच्या गावात. आता सुद्धा गावालाच आहोत, बट आमचं जिथे पहिलेच खूप वर्षापासूनचं जे जुनं घर आहे आणि ग्रामदेवता आहे तिथे आम्ही चाललोय. कुलदेवता बरोबर आहे. ही ग्रामदेवता होती आणि आम्ही आता चाललोय कुलदेवतांना पत्रिका ठेवायला. सो आमचं जुनं घर सुद्धा मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवीन. तर चला आता आपण डायरेक्ट गावात गेल्यावरच भेटूया. सो हे आपलं घर. गाडी कुठे लावू? इथे लावा वरती. लावा नाही इथेच लावा नाही इथे आपल्याला. सो हे आहे आपलं गावातलं घर, जे 100 वर्षापूर्वीचं आहे. 100 वर्षापूर्वीचं आहे, बट आम्ही इथे जास्त येत नाही. अण्णांचा वाडा, लाईक अण्णांचा वाडा. अण्णांचा वाडो असो. तर मी तुम्हाला आतमधून दाखवते. माझे मिस्टर आई गेले आणि 5 महिन्यांनी 17 जून मध्ये आई गेल्या. हे सगळं पुन्हा
लाकडाचं काम आहे. इथे देवार आहे, देवघर. आता पण गणपती झालेली मी पुण्याला गेले होते ते आता 4-5 दिवस झाले. हे आहे किचन. आणि ही मागची साईड. आणि वरती विहीर आहे. इकडे वरती तिथे खाली विहीर आहे खाली तिथे आहे. पहिले घाट लागायचे ना. हे बोलायचे विहीर होती मी लहानपणी बाबांबरोबर आलेलो होती. आणि ते असं पाणी टाकलं की तिथे राहत होता बैलांचा. मग तिथे बोरी आहे तिथे. मग त्यांनी पाटाने जायचं पाणी. पाटाने जायचं बरोबर. मग तिथे वरती कपडे पण धुवायचे पहिले लोक आणि ते पाणी पण जायचं ह्याला पाटाला. पाटाला. दोन्ही काम व्हायचे. आणि पहिले एवढी हे भरून ठेवायचं. पहिले काय नळा बिळा पावसाचं पाणी साठेल ना म्हणून झाकून ठेवले. जंतू बिंतू होतात ना. खोल आहे अशी ती विहिरीसारखी. सासटे. साष्टे हो. किरण साष्टे. किरण सासटे. तुझी जॉ लाईन भारी आहे रे. मला पण आहे. गालपट आहे जुनं किचन. आणि हे आता नवीन केलं. यायचं तुमचं कुठे घर आहे रे मग? अक्षय खारगल्ली. खारगल्ली. हा एंट्री केला ती उजव्या हाताला वळायचं. हो माहिती आहे खारगल्ली. स्तंभावरून पहिला आतमध्ये तेव्हा पहिलीच गल्ली होती ना हा. तिकडे आतमध्ये. स्तंभाला तुमचं जायचं घर ना गं? हो, ते ताकसीला तर माहिती आहे, हा. खारगल्ली. आपलं ते नाही, ते नाही, ते त्याने- राणे वगैरे राहतात ना. राणी. हा तरी ते केवढे बंगले झाले तिथे. हो. बापरे. आता सगळे बंगलेच झाले, जुने घर असे आलेच नाही. हॉटेल्स. हो. आता ते समुद्र राक्षी नागाव आणि हे समुद्र किनारे पूर्ण सगळे वानर येतात ना. एरवी ते आपण यात्रेत वगैरे असं यात्रेतल्या त्या साध्या लोड झाली छरा भरा त्याच्यात छरा बदलो कुठलं बटन दाबायचं? काम होत तुमचं नुसता आवाज आहे का? आवाज आहे नुसता. तो गाईज आम्ही रिक्षाने चालतो. ते येतात ना हा त्यांचा प्लॉट तो काय
तो आम्ही रिक्षाने झालो 3 जण. ग्रामदेवी चंडी. नमस्कार. कुठेतरी बघितलंय तुम्हाला. हो. सो इथे सुद्धा आमचं छान असं दर्शन झालं. आम्हाला असं वाटलं, आय मीन ग्रामदेवताला सुद्धा आमचं छान असं दर्शन झालं. आम्हाला असं वाटलं की खूप सारी गर्दी असेल, लाईन असेल, म्हणून आम्ही विचार केला की सकाळी लवकर उठू आणि लवकर निघू. बट तसं काही नाही झालं. आज पहिली माळ आहे म्हणून आज एवढी गर्दी नाही आहे आणि इवन वर्किंग डेसुद्धा आहे म्हणून एवढी जास्त काही गर्दी नाही आहे. सो छान असं दर्शन झालं. फोटोसुद्धा काढले, रील्ससुद्धा काढल्या. त्या तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती थोड्याच दिवसात बघायला भेटतील. जसं मी तुम्हाला मागाशी बोलले की जसं मी हसत असेल व्लॉगमध्ये तर मला डिस्टर्ब करण्याचं एकमेव कारण हा असेल. ह्याच्यामुळे मला डिस्टर्ब होतं शूट करताना. हा असं माझ्याकडे बघत बसतं तर मी कसं शूट करणार. तर आता छान असं सावकाश जा. सो दर्शन आता झालेलं आहे. सगळ्या देवांना पत्रिका पोचलेली आहे. सगळ्या देवांना आमंत्रण केलेलं आहे लग्नाचं. तर आता आम्ही चाललो आहे रिलेटिव्सकडे पत्रिका द्यायला. बट आता आम्ही डिरेक्टली जाणार आहोत मालवणला, जे की खूप लांब आहे. 6-7 तासांचा काहीतरी प्रवास आहे. तर बघू आता तो प्रवास कसा होतो आहे. गाडीतच बसायचं आहे. विचार आहे नॉनस्टॉप जायचं. बट लेट सी कसं होतं आहे, कसं सगळ्यांना सो आम्ही तिथून निघालो आणि आम्ही आता धोपावयमधून आम्ही चाललो आहे त्या साईडला. म्हणजे बाय रोड जाताना खूप असं लांब पडतं. बट आम्ही चाललो आहे ह्याला धोपावे असं बोलतात. गाडी त्यामध्ये टाकायची आणि ते आपल्याला त्या कॉर्नरला सोडतात. सो याआधी पण आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा आम्हाला त्या साईडला जायचं असतं, तेव्हा आम्ही असंच ट्रॅव्हल करून जातो. मज्जा येते. आणि धावत धावत आम्ही वरचा मजला पकडायला जातो. दिसत नाही हो. अशी गाडी इथून एंट्री करतात. सो गाड्या खाली पार्किंग करतात आणि जे त्याच्यामध्ये असतात गेस्ट ते वरती जातात, कारण वरतून जरा व्ह्यू चांगला दिसतो. अगं बाय बाय. सो आम्हाला जायचं आहे त्या साईडला. या हां, सो आम्हाला तिकडे जायचं आहे. मी पण दाखवते. ते जे आहे हे तिथे आम्हाला जायचं आहे. सो बाय रोडने जाताना ते जरा खूप लांब पडतं. हे जरा शॉर्टकटने लवकर पोचतो आम्ही. इंद्रन कंपनी आली की बघ.
ते दिसतं ना तेव्हा दाभोळ कंपनी बसून दाभोळला नाही पलीकडे आहे इंद्राला. सो गाईज आम्ही तिकडे होतो, तिकडून आता आम्ही निघालो. ते रील्सचं शूट चालू आहे. आमचा फोटोग्राफर मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार. टाका 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 टाका. सो आम्ही उतरलो बोटमधून. ते काय होतं ते तेच चाललं फेरारी तराफा म्हणतात त्याला, फेरी बोट. त्यातून आम्ही आता उतरलो ह्या साईडला आणि आता आम्ही इथून थेट चाललोय मालवणला, कारण मालवणला पत्रिका द्यायच्या आहेत आणि आम्ही आज तिथे स्टे करणार आहोत. बट लेट सी किती वाजता आहेत पोचायला. आय थिंक सो आम्हाला रात्र होईल मालवणला पोचायला, बट कन्फर्म नव्हतं जाणं. बट आता ह्या साईडला आलोयच तर म्हणून मग आम्ही ठरवलं की पत्रिका देऊनच जाऊया. सो बघू आता किती वाजता आहेत पोचायला. सो आम्ही चाललोय नदीवरती. मम्मीने कपडे चेंज केले आणि आम्ही चाललोय गणपती. दादा बोला गणपती आहेत नदीवरती, तर ते बघायला चाललंय. थोडासा आम्ही स्टॉप घेतलाय. मस्त ना पाण्याचा आवाज. पाणी पण जास्त कमी मासे पण आहे. तिथे गणपतीच्या मूर्ती. कसं यार गणपतीचं विसर्जन केलंय तिथे. मूर्ती बघ ते वरतीच आहे. वरती आहे. पाणी पण बघ किती कंच आहे एकदम. इवन मी सुद्धा कपडे चेंज केले कारण ते कपडे खूप फुल होते आणि इकडे एवढं गरम होते की ते सहनच होत नाही आहे कपडे. म्हणून मग मी आणि मम्मीने कपडे चेंज. मम्मीने साडी घातली होती म्हणून मग मम्मीने पण ड्रेस घातला आता. आणि इवन मी सुद्धा चेंज केलं आणि आम्ही आलो होतो नदीकाठी, तुम्ही बघितलंच असेल. थोडासा आम्ही स्टॉप घेतला. आता आम्ही जातो पुढे कारण आम्हाला पोचायला खूप लेट होणार आहे. खेळ आहे जुना माझी प्रियाला प्रीत कळेना माझी प्रियाला. तो आता वाजलेत पावणे 4 आणि आम्ही आता थांबलोय जेवायला. बिकॉज आम्हाला ऑन दी वे एकही ते ब्रह्मगिरी काहीतरी आहे बघ, ते ब्रह्मगिरी. बिकॉज आम्हाला इथे एकही हॉटेल चांगलं ऑन दी वे भेटलं नाही. नुसता घाट होता. सो फायनली आम्हाला एक चांगलंसं असं हॉटेल भेटलं आहे आणि आम्ही आता जेवायचा तर विचार नाही आहे, काहीतरी लाईट खातो कारण परत पुढे जाऊन ट्रॅव्हल करायचं आहे. सो बघू आता. इथे वाटत तर नाही इथे लाईट असं काहीतरी खायला भेटेल, बट लेट सी काय भेटतंय. जे भेटेल ते खाणार, तर बघू. सो गाईज आमचा ड्रायव्हर आता चेंज झाला आहे. सो गाईज आता वाजलेत 6 आणि आम्ही मगासपासून जे निघालोय ते फक्त आता दादा म्हणजे पप्पांनी दादाला ड्रायव्हिंग दिली तेवढंच फक्त आम्ही थांबलो आणि त्याच्या आधेमध्ये आम्ही कुठेच त्याच्या आधेमध्ये आम्ही कुठेच थांबलो नाही. सो फायनली आम्ही आता थांबलो चहा प्यायला. चहाची अत्यंत गरज आहे कारण अजून पुढे आम्हाला प्रवास करायचा आहे. मे बी अजून 1-1.5-2 तास असं लागेल असं वाटतंय. बट त्याच्या आधी चहा तर पाहिजे कारण चहाची वेळ झाली आहे. सो मी चहाला मिस करत होती म्हणून मग मी बोलले की चहा प्यायचा आहे. सो आम्ही आता थांबली चहा प्यायला. परत चहा पिऊन आम्ही नॉनस्टॉप प्रवास करणार आहोत कारण तिकडे जाऊन आम्हाला लवकर पोचून आराम करायचा आहे. बिकॉज सकाळी लवकर उठलो आहे. सो बघू किती वाजता पोचायला. इकडे चहा प्यायला आम्ही बसलो आहे. ॲक्च्युली हॉटेलचा चहा नव्हता प्यायचा, टपरीवरचा चहा प्यायचा होता म्हणून मग आम्ही टपरीवरतीच थांबलो चहा प्यायला. सो लेट सी कशी टेस्ट आहे.
असू द्या असू द्या. करेक्ट. कोण दादा ओळखलंस? दादा कोण? तू असा विचारशील तर तो घाबरेल नाही. असं विचारतो लागले जिथं पण गाडी थांबल ना तिथं मोबाईल घेऊन बोलत बसते. वा. बघा ते आपलं असतं. बोल तू वेडी खोळवली बोल. खोळवली काय बघ ए वेदांत ए खोळवली बघ. आनंद झाला मला ठरल्यापासून त्यांनी रडायची सुरुवात केली. आणि मंडपात उचलून जरा नाही. स्वामी आलोय मावशीच्या घरी. पहिल्यांदा आलो. सो फायनली वी रिच टू दी हॉटेल. आल्यावरती आम्ही लगेच फ्रेश झालो आणि आता वाजलेत रात्रीचे 9, 9:30 आणि आम्ही आता चाललोय जेवायला. इथे बांबू हॉटेल म्हणून फेमस आहे. आम्ही जेव्हा इथे येतो मालवणमध्ये तेव्हा आम्ही तिथेच जेवतो. सो आता सुद्धा आम्ही तिथेच चाललोय जेवायला बांबू हॉटेलला. तेच सांगितलं मी. आता सुद्धा आम्ही चाललोय आता सुद्धा आम्ही चाललोय बांबू हॉटेलला जेवायला. तर जेव्हा केव्हा तुम्ही इथे याल तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नक्की इथे या जेवायला. सो चला आता आम्ही निघतो. सांगितलं ना आम्ही दर टायमाला कधी आलेलं काय माहिती. दर टायमाला दरवर्षी येते तशी काय. चला आता आम्ही निघतो. हे लोक मला काही ब्लॉग शूट करून देत नाही. तुम्हाला समजलंच असेल 2 दिवसामध्ये. हा तर किती. सो चलो अभी हम निकलते. सो इथे आम्ही स्टे करतोय आणि इथे हॉटेल आहे बांबू हॉटेल. कोकणातले रोड रात्री म्हणजे वाईब्सच वेगळी असते. पूर्ण शांतता, कोण नाही. चलो बिग बॉस इकडे रे या साईडला. काय पाहिजे तुला? नॉर्मल. आणि आता एसी केली. आम्ही आलो तेव्हा एसी नव्हती. सो इथे एसी आहे. स्वामींचं हे मला खूप आवडतं. प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत ज्या आमच्या छकुलीला लागले वेळ. जिथे जाईल तिथे सगळा मोबाईल काढून ठेवते. आता हा ब्लॉगिंग हा सुद्धा करतोय. मग ह्याला सुद्धा वेळ लागलाय बोलू शकतो आपण. रमी सर्कल तो. सो आम्ही ऑर्डर केलंय पापलेट थाली. पप्पांना तिसऱ्या खायच्या होत्या म्हणून मग आम्ही तिसऱ्या ऑर्डर केल्यात.
ह्यांनी मनीष दादानी कोलंबी थाली ऑर्डर केली आहे. आम्ही सगळ्यांनी सगळं सेमच ऑर्डर केलं आहे, सो सेमच खाणार आहोत. अच्छा अच्छा. स्पून घे ग, स्पून घे ना. आम्ही सोलकढी मागवली आहे. ॲक्च्युली मी कधी सोलकढी पित नाही बिकॉज मला आवडत नाही, बट इथे छान आहे आणि मला आवडली. नाही एवढी नाही पिणार आहे, पण त्यातली थोडीशी पिणार आहे मी, पण मला आवडली. हे पाणी पिऊन सो गाईज आम्ही चाललो आहे आता बीचवरती, कारण मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगते. सो आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथून आतमध्ये गल्लीत रूम्स आहेत तिथे राहिलो होतो आणि इथून स्ट्रेट बीच आहे. पाटणा आम्ही थांबतो. पाटणा जे येतील तुमच्या तुम्ही थांबवायचे मग. भाई तू पहिले सांभाळ तुझं आले गन काढ पाहिले बाहेर. घराची बंदूक घेतली त्यांनी सकाळी. अरे त्याला डबल हे आहे. मला काय माहिती. आता मम्मी सकाळी होतीच नाही. सकाळ सकाळी येऊया का? इथे जेवलेलो. सो गाईज भरती आहे, आतमध्ये जाता नाही येणार. पाया जाऊ नका पाण्यात. पाण्यात कशाला जाऊ. केवढं पाणी आहे. कुठे दाखव. तुम्हाला सांगते मला हा बीच का आवडतो. लास्ट टाइम आम्ही इथे आलो होतो. लास्ट टाइम म्हणजे खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. बट तेव्हा जेव्हा मी फर्स्ट टाइम इथे बीचवर आली होती, अलिबागला राहतो, अलिबागला घर आहे, बट अलिबागला एवढे सारे बीच आहेत, बट मला बिलकुल आवडत नाही बीच, अजिबात आवडत नाही. कारण लहानपणापासून जात होतो, सो ते सगळं असं म्हणजे नाहीच आवडत मला. तिथे ते खारट असतं, ते सगळं अंगाला चिकटतं वगैरे, म्हणून मला बीच नाही आवडत. बट जेव्हा आम्ही इथे फर्स्ट टाईम आलो तेव्हा एवढं मला भारी वाटलं आणि मी वाटच बघत होते की कधी मालवणला जातं आणि ह्या बीचवरती येतं. सो ह्या बीचचं नाव तुम्हाला माहीतच असेल, चिवळा बीच म्हणून आहे. एवढा शांत, फक्त पाण्याचा आवाज. आजूबाजूला हॉटेल्स आहेत बट त्यांचा काही एवढा आवाज नसतो. बट या बीचचा फक्त पाण्याचा आवाज आणि साफसफाई म्हणजे स्वच्छ आहे हा बीच. आणि इथे आल्यावरती खरंच खूप शांत वाटतं. मला तो पर्सनली खूप आवडतं. मला जर इथे रोज ठेवलं तर मी इथे रोजही राहू शकते, एवढं मला इथे आवडतं. बट मी अलिबागला नाही राहू शकत, अलिबागच्या बीचवरती, बट मी इथे राहू शकते, म्हणून मला इथे आवडतं. आत्ता सुद्धा एवढा वेळ नाही भेटला मला तिथे टाईम स्पेंड करायला, बट जेवढा भेटला तेवढा मी मनसोक्त टाईम स्पेंड केला बीचवरती. आता बघू, सकाळी लवकर उठलो तर लवकर येऊ. तर आता आम्ही रिटर्न चाललो आहे चालत हॉटेलवरती. सो चलो.